वैष्णवी म्हणाली, अय्या किती छान नेकलेस आहे. बेडरूममधील आरशात स्वतःला न्याहाळत ती आनंदून म्हणाली आणि खूप खुश झाली होती. तेवढ्यात सतीशने मागून विचारले, पसंत आलं का मॅडम गिफ्ट? नेकलेस सतीशने तिच्या गळ्यासमोर धरले आणि सतीश तिच्या मागे तिला अगदी चिकटून उभा होता. वैष्णवी म्हणाली, खूप आवडलं, पण हे नाजूक डिझाईन कसलं भारी आहे ना. मला बाई खूप म्हणजे खूपच आवडलं आहे, तिने कुतूहलाने खूप आनंदित होऊन सांगितले. अजून पुढे खुश होऊन, अय्या खरंच एकदम क्यूट आहे, ती अजून त्याच्याजवळ जात हकला स्पर्श करत वैष्णवी लाडीकपणे म्हणाली. कुठनं घेतलं? सतीश बोलूच लागला होता की तेवढ्यात बाजूच्या ड्रेसिंग टेबलवरील ठेवलेला मोबाईल वाजला. वैष्णवी म्हणाली, ह्यांचा असेल, कामासाठी दिल्लीला गेलेत. सतीश म्हणाला, सावंतसाहेब आज तर येणार नाहीत ना? सावंतसाहेब येणार असतील तर मी जातो आता. मोबाईल वाजतच होता. नाही सतीश, ते उद्या येणार आहेत, पण थांब मी बोलून घेते एकदा त्यांच्याशी. वैष्णवी सतीशपासून दूर होत म्हणाली. तिने मोबाईल घेतला व बेडरूमच्या बाहेर गेली. सतीश आरशात स्वतःला बघू लागला. 40 वर्षांचा नाही, पण नियमित व्यायामाने फिट ठेवलेल्या 6 फूट उंच शरीराचा कंडिशनवरून त्याचं वय 10 वर्षांनी कमीच वाटायचं. 40शीचा असूनही शरीरातील धग कमी झालेली नव्हती. जेवढी उत्कटता बिझनेससाठी दिवसाला 15-15 तास काम करण्यात होती, तेवढीच ह्या वयातसुद्धा शृंगारात देखील होती. रोज शृंगार केल्याशिवाय त्याला झोपच यायची नाही. तेवढ्यात वैष्णवी आत आली व त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. सतीश म्हणाला, सावंतसाहेब आज तर येत नाही ना? वैष्णवी म्हणाली, नाही रे, आज नाहीत येणार. आजचा आणि उद्याचा पण दिवस ते तिकडेच थांबणार आहेत म्हणे. परवा येणार आहे हे कळवण्यासाठी फोन केला होता. पण मगाशी तू नेकलेसबद्दल काय सांगत होता? सतीश म्हणाला, हां ते ना, मी नेहमी बिझनेससाठी फ्लाय करतो ना, त्यात मला फ्रिक्वेंट फ्लायसाठी स्कीम असतात, त्यात भेटलं. वैष्णवी म्हणाली, म्हणजे यावेळेस मला फ्री गिफ्ट का? सतीश म्हणाला, वैष्णवी डार्लिंग, तसं नाही गं. मी या अगोदर कधी तुला स्वस्तातलं गिफ्ट दिलंय का? फक्त या टायमाला हे तुला पसंत पडेल म्हणून देतोय. हेही खरंच होतं. सतीशची वैष्णवीला महागडे गिफ्ट द्यायची ही काही पहिली वेळ नव्हती. सतीशच्या डोळ्यासमोरून त्याचा भूतकाळ जायला लागला. साधारणतः 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. थोरल्या भावाशी भांडण झाले म्हणून पुढे जात व्यवसायातून सतीश बाहेर पडला. आपला स्वतंत्र बिझनेस असावा म्हणून कॉलेजमधून डिग्री घेताच घरच्या धंद्यात पडलेल्या सतीशला व्यवसायाचे बारकावे समजायला वेळ नाही लागला. बोलण्यात मिठास असल्याने समोरच्या व्यक्तीवर सहज छाप पाडण्यात त्याची शैली होती आणि स्वतःबद्दल खूप आत्मविश्वास. त्यामुळे घरच्या धंद्याला लाथ मारून निघाला. तरी त्याला लवकरच आपण स्वतःचे वैभव कमावू ह्यात त्याला मुळीच शंका नव्हती. एका जिवलग मित्राकडून भांडवल उभे करण्यासाठी त्याने कर्ज घेतले आणि 2च वर्षात ते फेडले देखील. ते पण मित्र नाही म्हणत असूनसुद्धा दुप्पट व्याजासह. त्याने आता सरकारी खात्यांमध्ये सप्लायर म्हणून शिरकाव करून घेतला. इथे त्याला त्याच्या जुन्या ओळखींचा आणि आपल्या मिठास वाणीचा भरपूर फायदा झाला आणि बिझनेस मिळवण्यासाठी मोक्याच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना हवे तसे खुश करण्यात तो मुळीच कुचराई करत नव्हता. थोड्याच कालावधीत त्याने बिझनेसमध्ये चांगला पाय रोवला. असाच एकदा एक टेंडर मिळाले म्हणून सावंतसाहेबांकडे त्यांचा हिस्सा घ्यायला तो त्याच्या घरी आला. हिश्श्यासोबतच वरून एक किमती चायना डिनर सेट पण त्याने आणला होता. हिश्श्याची रक्कम ठेवायला सावंतसाहेब आतल्या खोलीत गेले म्हणून त्याने डिनर सेट त्यांच्या बायकोच्या म्हणजेच वैष्णवीच्या हातात दिला. डिनर सेट बघून आलेली वैष्णवीच्या डोळ्यातली चमक आणि ती काय दिसत होती एकदम जबरदस्त. आणि मग सतीशच्या चाणाक्ष नजरेतून ती सुटली नाही. वैष्णवी आपल्या मोहपाशात गुंतवायचेच हे त्याने त्याच क्षणी ठरवून टाकले आणि त्या दिशेने त्याने पाऊल टाकायला सुरुवात केली. 2-3 भेटीनंतरच वैष्णवीने ही स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर आजपर्यंत त्यांचे संबंध चांगलेच सुरू होते. सावंत साहेबांना कदाचित हे ठाऊक असावे असा सतीशला नेहमी संशय यायचा. पण त्यांनी सतीशच्या बिझनेसला सतत मदत केली. अर्थात हे काही आहे
ते चॅरिटी म्हणून करत नव्हते, तेही आपला मोबदला सतीशकडून वसूल करून घेत होते. सतीश, कसला विचार करतो आहेस? सतीश गप्प झाला म्हणून वैष्णवीने त्याला विचारले. तिच्या बोलण्याने सतीश भानावर आला. वैष्णवी म्हणाली, सतीश, मला नेकलेस घालून दे ना. नवीन नेकलेस घालायच्या कल्पनेने वैष्णवी मोहरून गेली होती. सतीशने खिशात ठेवलेले नेकलेस बाहेर काढले. तो आता वैष्णवीला पुन्हा चिकटून उभा होता. त्याने डाव्या हातात नेकलेस धरून वैष्णवीच्या खांद्यावर ठेवला व उजव्या हाताने तिचा पदर बाजूला करून टाकला. समोरच्या आरशात वैष्णवीला पाहून तो वेडा झाला होता. ती खूप सुंदर दिसत होती आणि त्याला आता राहत नव्हते. तो तिला मिठीत घेण्यासाठी आतुर झाला होता. आता त्याने ठरवले की आता वेळ घालवायचा नाही, असे म्हणून त्याने वैष्णवीचे सौंदर्य पाहत तिच्या मानेवरून किस करायला लागला. तेवढ्यात वैष्णवी म्हणाली, अरे सतीश, नेकलेस घालायचे सोडून तू हा काय चावटपणा चालवला आहेस? खरं म्हणजे सतीशचा होत असलेला स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. त्याच्या कणखर स्पर्शाने तिला कसे तरी होत होते आणि तिच्यात काहीतरी सुखाची हालचाल जाणवायला लागली होती. सतीश म्हणाला, वैष्णवी डार्लिंग, तुला समजत कसे नाही? एरोप्लेन लँड करायच्या अगोदर त्याचा रनवे बरोबर असायला नको का? मी रनवेची कंडिशन चेक करून बघतोय. सतीशच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच वैष्णवी लाजली. तेवढ्यात लाजून वैष्णवी इश्श म्हणाली. सतीश म्हणाला, तू बाई खूप चावट आहेस ग. वैष्णवी अजून लाजली. अजून पुढे सतीश म्हणाला, वैष्णवी, तुझे इश्श आपल्याला लय आवडतं. आपण जाम खुश होतो. का तुझी बायको इश्श म्हणत नाही कधी? वैष्णवीने सतीशला खिजवलं. सतीश म्हणाला, नाही ना, कधीच म्हणत नाही. म्हणून तर मला तुझं इश्श मला खूप आवडतं. वैष्णवी म्हणाली, मग लाजल्यावर तुझी बायको काय म्हणते? सतीश म्हणाला, ती ना आरारा म्हणते. हे चावट संभाषण सुरू असताना सतीशचा हात गप्प बसलेला नव्हता. हळूहळू पुढे सरकत होता. आता त्याने नेकलेसच्या चेनचा हुक उघडला व नेकलेस तिच्या गळ्यात घातले आणि तो म्हणाला, प्लेन तर लँड झाले, आता मला बी लँड करू दे ना. सतीश आता तिला ते सुख देण्यासाठी आतुर झाला होता. आता वैष्णवीला सुद्धा सतीशच्या प्रेमाचे भरते आले होते. त्याच्या मिठीतून सुटत ती त्याच्या समोर आली. आपले पाय उंचावत तिने आपले ओठ चुंबनासाठी सतीशला ऑफर केले. वैष्णवीच्या ओठावर सतीशने आपले ओठ ठेवले आणि किस करू लागले. सतीश ऐकायच्या मूडमध्ये नव्हता. तो आता पुढच्या स्टेपवर जाऊन पोहोचला. आज तो जवळपास 2 आठवड्यानंतर वैष्णवीला भेटत होता. त्याच्या स्पर्शात इतक्या दिवसांच्या विरहाचा आवेश एकवटला होता. ते खूप एक्साईट होऊन प्रेम करू लागले. वैष्णवीची इश्काची दौलत सतीशच्या डोळ्यांसमोर होती. आज सतीश येणार म्हणून वैष्णवी खूप नटली होती. किती दिवसांची उपाशी आहे. वैष्णवी आता खूप एक्साईट झालेली होतीच. सावंतसाहेबांना ऑफिसच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे वैष्णवीत फारसा इंटरेस्ट राहिलेला नव्हता. वैष्णवीचे आणि सतीशचे गुप्तगू आहे हे त्यांना माहीत होते. म्हणजे वैष्णवीनेच त्यांना सांगितले होते. ते सतीशकडे कानाडोळा करत होते. शिवाय तो वैष्णवीला महागडे गिफ्ट देत असल्याने वैष्णवी खुश राहत होती, हा देखील त्यांच्या दृष्टीने बोनसच होता. वैष्णवी अतिशय उत्कटतेने प्रतिसाद देत त्याचा अनुभव घेत होती. ती सतीशच्या मिठीत विसावली होती. ती हलकीशी पहिल्यांदा लाजली होती, परंतु आता लाजली नाही. तिच्या डोळ्यांमध्ये एक नशा दाटली होती. सतीश म्हणाला, तुझ्या या सुगंधाने वेड लावलंय मला. तिने माझ्या छातीवर हात ठेवत हसत विचारलं, आणि जर मी तुला पूर्ण वेडं केलं तर? मी तिच्या डोळ्यांत बघितलं. त्या डोळ्यांत संपूर्ण दिवस जखडून ठेवण्याची ताकद होती. तर मी स्वतःला तुझ्यातच हरवेन. मी तिच्या कानाजवळ कुजबुजलो. हळूहळू प्रेमाच्या लाटांनी आम्हाला पूर्णपणे झपाटून टाकलं. तिच्या श्वासांचा वेग वाढला. आम्ही प्रणय करू लागलो आणि आता दोघेही शेवटच्या टोकावर येऊन थांबलो आणि शांत झालो. त्याचा हा नित्यक्रम नेहमी चालू लागला आणि तिच्या नवऱ्याला पण हे सगळं माहीत असल्याने ते बिनधास्त प्रेम करत होते. कोणतीही भीती दोघांना नव्हती. संध्याकाळी जेवण करायला बाहेर जायचे ठरवले आणि संध्याकाळी वैष्णवी आणि सतीश तयार होऊन चांगल्या हॉटेलला जाण्यासाठी निघाले आणि दोघेही ऐटीत हॉटेलला गेले. पोटभर जेवण केले आणि त्यांनी ठरवले की आज अजून आपण सुहागरात्र साजरी करू. आणि ते घरी येताच सतीशने वैष्णवीला पुन्हा आपल्या मिठीत ओढले आणि रात्रभर तिला सोडलेच नाही.
खूप प्रेम केले, मजे केले आणि शांत होऊन झोपले आणि अशा प्रकारे आता ते नेहमी प्रेम साजरे करत होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.